उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे एका मौलाना 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 4 महिन्यांपासून अत्याचार करत होता। संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताची औषधे दिली। यामुळे पीडित मुलीची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कानपूरच्या नवबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। येथे एक गरीब कुटुंब मजुरी करून आपला प्रपंच चालवत होता। तेथेच घरासमोर राहणारा सोनू हाफिज हा याच भागातील एक मशिदीत मौलाना आहे। तो बऱ्याच दिवसांपासून संबंधित 14 वर्षीय पीडितेला खाण्यापिण्याच्या वस्तू देण्याचा आमिष दाखवून घरी बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा। विरोध केला असता त्याने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप आहे। दरम्यान पीडित मुलगी गर्भवती झाली, यामुळे तिची प्रकृती बिघडली। यातच आरोपी सोनूने तिला गर्भपाताची औषधे दिल्याचाही आरोप आहे। यामुळे तिची प्रकृती बिघडली। पीडितेच्या आईने म्हटले आहे की ईदच्या दिवशी प्रकृती बिघडल्याने मुलगी भयभीत अवस्थेत दिसत होती। विचारला असता तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। मुलीची प्रकृती खालावल्यानंतर कुटुंबियांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। तेथे पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले। या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी नवबस्ता पोलिसांना तक्रार दिली। या संदर्भात कानपूर डीसीपी रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो ॲक्ट आणि जीवे मारण्याची धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत।